बोला सगळे दोन नाही लक्षात ठेवा डाव्या मारायची आणि पुण्याच्या इकडे कोथरूडच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये राहिला तुला वाटलं मी बाहेर आलो आहे ती सोडून दे विषय सोडायचा ऑलरेडी तक्रारी यायला लागलेल्या आहेत तुझ्या तुझं काय चाललंय तिकडे सर तिकडे तू इकडे 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 काय चाललं तुझं आता काय करत होता काय करत होता मग कानातलं बिनातलं काढून टाक आणि जर का रील बिल तुझं हे तुझ्यावरती सर्वेलन्स आहे टिप्या कोणासोबत आहे तुझ्यावरती लक्ष आहे लक्षात राहू सांभाळ जरा कुठली हे आपले याच्यातले ना खडावस मिठाईच्या दुकानात त्याचा काय लेटेस्ट गुन्हा आहे 2009 शेवटचा कोर्टात पण जाते अजिबात काय कोर्टात जाणार कोण आहे सगळ्या सुटल्या 2009 मध्ये त्याच्यानंतर पण काय भांडणं बिंडणं काय का नाही आम्हाला भांडण लागलं का नाही झाले काय केस नाही काम धंदे रील्स काय करायचे नाही काय नाही सर समझा क्या तू ज़्यादा उधर घुसलते ध्यान में रख जरा सीधा रहने का काय बोलून मतीन सय्यदची का काय लास्ट ऑफेन्स काय मोकाच किती मोकामध्ये जामीन झाला त्याला बाद में कुछ किया है क्या तेरे वो मौके के बाद में केला नाही काहीतरी ना नाही सूरज ठोंबरे आता तो जेलमध्ये आहे आणि बाकीचे रायझिंग मोकामध्ये जेल नाही हा मेन तर रायझिंग आहे म्हणले मेन तुम्हाला सांगायला पाहिजे लक्षात रील्स बिल्स मागायला सांगितलेलं आहे ना बिलकुल काय टाकायचं रील्स बिल्स काय आम्ही भाई आणि आम्ही नानापेठची कंपनी आमची कंपनी ए कंपनी आणि बी कंपनी कसल्या काय टाकायचं लक्षात ठेव दोन मिनिटं खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी आता पोलीस आयुक्तांनी ज्या सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार आपण पाहतोय की क्राईमचे जे डीसीपी आहेत अमोल झेंडे यांच्याकडून सगळ्या गुन्हेगारांची ओळख जी आहे ती पटवण्यात आली सध्याचे गुन्हेगार काय नेमकं करतायत याची माहिती जी आहे ती घेण्यात आली आणि यापुढे कोणताही गुन्हा होणार नाही याची तंबी जी आहे ती खरं तर पोलिसांकडून देण्यात येते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावरती जे मुख्याची कारवाई असेल किंवा इतर गुन्हे जे त्यांच्यावरती दाखल आहेत या सगळ्या गुन्ह्यांची माहिती जी आहे ती पोलिसांकडून आता घेतली गेली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापुढच्या काळामध्ये कोणताही गुन्हा होणार नाही अशी सुद्धा कबुली जी आहे ती खरं तर आपल्याला गुन्हेगार देताना पाहायला मिळतात मात्र गुन्हेगारांवरती आतापर्यंत जी कारवाई झालेली होती किंवा पुढचे जे गुन्हे आहेत ते टळावेत या दृष्टीने खरं तर पोलिसांनी खाक्या आतापासून दाखवायला सुरुवात केलेली आहे।